रत्ना, बोल. नीट कान देऊ नाही का मी काय सांगते ते. त्या इंद्रायणीच्या शाळेच्या उद्घाटनाचा प्रोग्राम आहे. मानलं पाहिजे त्या पोरीला. इतक्या अडचणीत सुद्धा शाळा उभी केली. हो का? एक काम कर ना मग तू आहे ना, तू ना शाल श्रीफळ देऊन ना तिचा जाहीर सत्कार कर. हा, डोक्यावर घेऊन नाचव तिला, तिचा उदो उदो करत बस. हा, चालेल? अगं मी अगदी सहज म्हणलं. सहज सुद्धा त्या मुलीची तारीफ करायची नाही माझ्या समोर, सांगून ठेवते मी. तुला माहितीये ना तिच्यामुळे माझ्या बाबांची काय अवस्था झालीये ते. माहितीये ग, सगळं माहितीये. पुन्हा अशी आगळीक होणार नाही. बरं आता ते शाळेच्या उद्घाटनाच्या दिवशी काय करायचं ते सांग. उद्घाटनाचा प्रोग्राम झालाच नाही पाहिजे. उधळायचा आहे तो प्रोग्राम आपल्याला. त्या दिग्रसकरांना असा धडा शिकवायचा की आयुष्यभर लक्षात ठेवते. हा शाळेच्या उद्घाटनाचा नाही, शाळेच्या शेवटाचा प्रोग्राम ठरला पाहिजे. या शाळेत प्रवेश घेणार सोडच, पण ह्या शाळेचं नाव सुद्धा कोणी पुढे काढणार नाही ना, असं काहीतरी करायचं. हे जे काही आता सगळे आनंदी चेहरे दिसत आहेत ना, ते दुःखात बदलले पाहिजे. काय करू ते तर सांग. आता ते मीच सांगायचंय का तुला? अगं तुझ्या डोक्यात असेल ना काहीतरी, तू सांगायचं आणि मी करायचं. ठरल्याप्रमाणे करू. ऐक मग. बोल. आता लाग कामाला. तळतळ तळतळ तळतळ. बिस्कोट. थांबा महाराज, तुम्ही शाळेच्या उद्घाटनाला माझ्यामुळे येत नाही आहात. नाही, माझीच इच्छा नाहीये यायची. महाराज, मी शाळेसाठी किती प्रयत्न केले. मी सोडा, स्वतः किती प्रयत्न केले. सगळं मान्य आहे इंदू, पण तेव्हाची तू वेगळी होतीस. आत्ता तू बदललीस. आत्ता आपल्या घरातली परिस्थिती सुद्धा फारच बदलली. नाही यावंसं वाटत आहे मला. शाळेचं नाव काय माहितीये का महाराज? डॉक्टर गोपाळ दिग्रसकर विद्यालय. तोच गोपाळ ज्याने शिक्षणासाठी किती धडपड केली, विद्येचा ध्यास धरून डॉक्टर झाला. त्यामुळे या शाळेचं उद्घाटन तर तुम्हीच करावं असं वाटतं मला. महाराज, महाराज, माझ्यासाठी नाही, गोपाळसाठी तरी या. प्लीज.
नारायणी तू कशाला वाढते? ही आहे ना, ही वाढेल. तू बस जेवायला. आई आता सगळी कामं काय ती एकटीच करणार आहे का? तिला मदत नको करायला? का? तिला काय दाढ भरली? अगं लेकीनं आईकडे राहावं, चांगली तूप रोटी खावी, घट्ट मुट्ट व्हावं, काही काम करू नये. आई प्लीज आता तू इंदूच्या मागे. हे हल. मी कशाला लागते तिच्या माग? यांची खायची ददात होती. हिला सून म्हणून घरामध्ये आणली मी. माझा एकुलता एक पोरगा हिच्या मुठीत दिला. मोठ्या बाई जाऊ द्या, नका बोलू तिला. अगं लायकी तरी होती कायची. आई प्लीज आता. प्लीज काय प्लीज? त्या दिवशी तुलाच राग आला होता की नाही? इंदून श्रीकलाची ती हातातली पिशवी तपासली होती, आला होता ना राग? मी पण वेडी हिच्यामुळे त्या पापामध्ये सहभागी झाले. श्रीकलावरती उगीच संशय घेतला मी. शकू तुला सांगते, तो दिवस आणि आजचा दिवस अन्न म्हणून गोड लागत नाही. मोठ्या बाई तुमचं बरोबर आहे, पण हो आता झालं गेलं विसरून जा. घर म्हणलं की भांड्याला भांड लागतच ना. अगं हो, पण भांड्याला भांड लागून पोचे पडायची वेळ आली भांड्यांना. ते काही नाही. नारायणी तू बस बरं जेवायला बस. हा, आणि तू सुरू कर ग, सुरू कर. तुला काही हवंय का? हा, तू पडेल सांगू का? तूप दे गे, तूप वाढ हिला. अशी बघती काय माझ्याकडं? पुन्हा मला फितवण्याचा प्रयत्न केलास ना तर तू आहेस आणि मी आहे. तूप वाढ. येडी समजतेस का ग मला, मसान थोत्रे? तुमची सगळी मिलीभगत, सगळी नाटकं कळतात मला. तू मला नाही, मी तुला माझ्या तालावर नाचवू शकते. विसरलीस का कसं औषध पाजवून मरायला पाठवलं होतं तुला? मेली असतीस ना तर आज तुझं हे नाटक पाहायची वेळच आली नसती. नीट राहायचं नाही का तुला? कधी बोलवलं होतं? कधी येतोयस तू? चुकी झाली, माफ करा रत्नाताई. तुम्ही दिलेल्या कामाचंच नियोजन करत होतो. मग झालं की नाही का? तुम्ही काम दिलं आणि ते मी केलं नाही, असं होईल का? दाखव का? दाखव. जहरी आहे ना? ज्याला चावल तो पाणी मागणार नाही.
50% काम झालंय आता. बाकीचं काम 50% उद्या करायचं. काय करायचं आहे याचं? ह्याला मोकळा सोडायचा. याला मोकळं सोडायचं? आणि कोणत्या जागेवर? मी सांगेन तिथे सोडायचा. जास्त प्रश्न विचारू नकोस. जा तू आता. जी. काम फत्ते. आज गोपाळ नाहीये तर फंट्या गँग अशी अधुरी वाटते. गोपाळची आठवण येते रावाच. गावातल्या पोरांच्या भविष्यासाठी आपण ही शाळा काढली. या शाळेच्या उद्घाटनासाठी आपला गोपाळ नसेल असं वाटलं नव्हतं रे कधी. माझा डॉक्टर गोपाळ दादा. झाली रे झाली विठूच्या वाडीत शाळा झाली. झाली रे झाली विठूच्या वाडीत शाळा झाली. झाली रे झाली विठूच्या वाडीत शाळा झाली. भारत माता की जय. वंदे मातरम. वंदे मातरम. बोले तैसा चाले त्याची वंदावी पाऊले. महाराज, तुमच्या शिष्येने आणि माझ्या विद्यार्थिनीने या गावात शाळा सुरू करूनच दाखवली. आणि आता या गावात शाळा सुरू होते म्हटल्यावर यापेक्षा आनंदाची दुसरी कुठली गोष्ट असू शकते? फक्त गोपाळ असायला हवा होता. मास्तर, गोपाळ इतका हुशार आणि अभ्यासू दुसरं कोणी आहे का आपल्या गावात? काय रे फंटा गँग? अगदी बरोबर महाराज. राम कृष्ण हरी. राम कृष्ण हरी. झाली रे झाली विठूच्या वाडीत शाळा झाली. झाली रे झाली विठूच्या वाडीत शाळा झाली. भारत माता की जय. वंदे मातरम. वंदे मातरम. वंदे मातरम. हा तुमचा आनंद लवकरच दुःखात बदलेल. बरं महाराज, मी काय म्हणतो, या ना, तुम्ही 2 शब्द बोलावे अशी मी तुम्हाला विनंती करतो. या.
झाली रे झाली विठूच्या वाडीत झाली रे झाली विठूच्या वाडीत भारत माता की भारत माता की जय वंदे मातरम वंदे मातरम वंदे आजचा दिवस आपल्या सगळ्या विठूच्या वाडीच्या ग्रामस्थांसाठी खरंच खूप आनंदाचा आणि भाग्याचा आहे असं मी म्हणेन. आज आपल्या गावामध्ये परत आपली शाळा सुरू होती. ही शाळा आपल्या माणसांसाठी, आपल्या गावातल्या पोरांसाठी उभी करणं हे खरंच खूप सोपं काम नव्हतं. अनेक अडथळे आले, अनेक अडचणी आल्या आणि अजूनही खरं तर सगळ्या अडचणी संपलेल्या नाहीयेत. पण या सगळ्यावर मात करून आजचा हा शुभ दिवस आपण सगळे ग्रामस्थ एकत्रपणे पाहतो आहोत. मला या प्रसंगी आपल्या गावातल्या सगळ्या तरुण मुलांचं, विशेषतः आपल्या फंट्या गँगचं अतिशय मनापासून कौतुक करावं असं वाटतंय. याचं कारण असं आहे की आपल्या शाळेला जमीन मिळवण्यापासून ते या जमिनीवर ही शाळेची इमारत उभी करण्यापर्यंतचा सर्व खडतर प्रवास या मुलांनी अतिशय जिद्दीने आणि एकदिलाने केलेला आहे. या सगळ्या मार्गामध्ये किती अडथळे आले हे आपण सगळ्यांनी अनुभवलं. पण इंद्रायणींनी, आदोक्षजनी, इम्राननी, आपले युवा नेते पप्यांनी हार मानली नाही. महाले सरांनी सुद्धा या सगळ्या मुलांना एकत्र बांधून ठेवलं. आणि त्यांना अत्यंत बहुमोल असं मार्गदर्शन त्यांनी केलं. आणि या आपल्या सगळ्यांच्या एकत्रित कष्टामुळे आणि सहभागामुळे आज आपण आपल्या पोरांसाठी ही शाळा उभी करू शकलो. आता इथून पुढं शाळा शिकण्यासाठी जी पायपीट आणि वनवन आपल्या गावातल्या मुलांची व्हायची ती बंद होईल. आपल्या गावातली मुलं आपल्याच गावातल्या शाळेमध्ये शिकतील. आणि ज्ञानाचा हा पेटलेला दिवा इथून पुढे अखंड असाच तेवत राहील यात मला तरी काही शंका वाटत नाही.
इंद्रायणी तुझी शाळा सुरू झाल्या दिवशीच बंद पाडते की नाही ते बघ. तुझा बेस्ट फ्रेंड गोपाळ, त्याला मीच संपवला तर त्याच्या नावाची ही शाळा तरी कशी टिकू देईन ग मी.